नमस्कार. आज आम्ही सहज दोडक्यात फेरफटका मारायला आलोय. म्हटलं तुम्हाला पण दोडका दाखवा. चला तुम्हाला सगळा दोडका दाखवते आमचा. आमचा दोडका दाखवतो. चला. आपला हा सगळा 2 एकरचा फड आहे. इकडं पण तितकंच आहे आणि इकडे पाठीमागं पण तुम्हाला जेवढं दिसतंय ते सगळं आहे. पूर्ण वरती मांडव केलेला आहे छान. मांडव असा वेलांनी भरलेला आहे. आता बघा वरती पण दोडके आहेत. बरं, ह्याच्या अगोदर आपण जेवढ्या वेळा दोडका लावलाय तेवढ्या वेळा जवळजवळ 35 ते 40 दिवसात आपण दोडका तोडायचो. पण ह्यावेळेस जेव्हा दोडकीची लागण झाली ना तेव्हा थंडी असल्यामुळे दोडक्याला उगवायला जरा उशीर लागला. त्याच्यामुळे आपल्याला माल पण जरा कमी मिळतोय आता, कारण कळी पण जळालेली आहे. आता हे बियाणं आहे आपलं एंजा जडण संतोष ह्या नावाच्या कंपनीचं. दरवेळेस हाच दोडका असतो आपला. आणि ह्यावेळेस एक महत्त्वाचा प्रॉब्लेम असा येतोय की कळी जास्त प्रमाणात जळते. आता बऱ्याच प्रमाणात कळी लागली बघा. तुम्हाला कळी दाखवते मी. कळी जळालेली पण बघा आणि आता नवीन कळी लागलेली आहे ती पण बघा. एका जागेवर इथं किती कळ्या जळतात बघा. हे बघा, म्हणजे पूर्ण अशा पिवळ्या कळ्या दिसतात तुम्हाला. सगळीकडे कळ्या तर लागलेत पण कळ्या जळण्याचं प्रमाण पण तितकंच आहे. आता हे जागेवरती जळाले. ह्याचं रूपांतर काय दोडक्यात होणार नाही. आता हे आहे, हे शेवटपर्यंत टिकायला पाहिजेत. एवढ्या साईजचे जे तुम्हाला दिसत आहेत ना ते सगळं टिकणं महत्त्वाचं आहे. आता दिसत आहेत खरं, पण सगळेच दोडके मोठे होतील असं काय नाही. आता इथं किती जळालेत बघा एकाच वेळेला. 1 2 तुम्हीच बघू शकता. आता इकडे जळलं. तर वरती मांडवावर पण दोडके आहेत. इथं पण हा पण जळलाय बरं का. पण बऱ्यापैकी दोडके लागलेलेत, पण कळ्या जळण्याचं प्रमाण तितकंच आहे. आपण थोड्या दिवसात रिकवर करायला बघतोय हे सगळं. आता एवढी तेवढी कळी जाणारच, कारण वातावरण पण आता कधी अचानक थंडी वाजते, कधी आभाळ येतंय, कधी जास्तच ऊन पडतंय, गरम पण होतंय. पीक आहे शेवटी, ते तसं होतंच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं असं की आता हे वेल आपण वरती घेतलेले जवळजवळ 5 ते 6 वेळा आतापर्यंत वेल वरती घेतलेले. आता वेल जशी खाली पसरलेले असतात ना ते आपल्याला वरती घालावे लागतात सारखं. आता ह्याचा बघा, आपण दोरा बांधलेला आहे. ह्या दोऱ्यावरती वर चढायला पण त्याला शक्ती द्यावी लागते. 2-3 तोडे झालेत आपले. आता तुम्हाला मोठा दोडका दाखवते लागलेला. अशा प्रकारे दोडतायत हे बघा. तोडायचा, उद्या तोडायचा. बाकी छान वाटतं इथं. हिरवगार झालेलं आहे सगळं आणि गारवा आहे सगळ्यात महत्त्वाचं. ह्या वेळेस असं चक्कर मारायला आल्यावरती बरं वाटतं. आणि हे असे दोडके झालेत वाकडे, ते पण थोड्या दिवसात आता मांडवावर जेवढे आलेत ना ते आपल्याला हाताने खाली लोंबावं लागतं. म्हणजे आता अडकलेलं आहे. समजा तुम्हाला दाखव. आता हा दोडका आहे वरती. ह्याची साईज थोडीशी मोठी झाली ना की खाली घ्यावं लागतं आणि असं लटकू द्यावं लागतं, नाहीतर मग तिथल्या तिथं वाकडं होऊन जाते ते. इकडे बघा, हा चुकारीचा राहिलाय बहुतेक काल. आता उद्या तोडायच्या वेळेस ह्याची साईज मोठी होणार. ह्यावेळेस जरा सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे असा की आमचा माल कमी निघतोय, कुठं कळी जळते जास्त प्रमाणात. 8-8 एकर पण फळ आहेत आमच्यात लोकांचे. कोणी 4 एकर लावलाय, कोणी 8 एकर लावलाय, कोणी 3 एकर, असे 2 एकराच्या पुढे सगळ्यांनी दोडका लावलाय. कारण ह्यावेळेस जरा जास्त अपेक्षा होत्या सगळ्यांना, पण ह्यावेळेस माल कमी निघतोय सगळीकडे. आता थोड्या दिवसात बघू आपण, मी तुम्हाला अपडेट देतच राहील तसं की माल वाढला का किंवा नाही. पण थोड्या दिवसात कळी कमी जळेल अशी आम्ही तयारी तरी करतोय आता. म्हणजे फवारण्या करा किंवा आपण
इतके मार्ग आहेत आपल्याकडे आता सध्या, तेवढे आपण ट्राय करतोय सगळे. तर बघू थोड्या दिवसात काही कमी प्रमाणात जर झाली तर माल जास्त निघेल. पण मार्केटचं आपल्या हातात नाही, माल कसं छान काढायचं तेवढं आपल्या हातात आहे. मग आम्ही ते करत राहतो, सतत चालू असतं काही ना काहीतरी. हे एक तुकडं झालं, आता आपण आलेलो ते आणि इकडे एक, आणि हे एक तुकडं. तीन बेड जे आहेत ना, ते बेड वेगळ्या बियाणाचे लावलेत आपण. हे 3 बेड आहेत ते वेगळ्या बियाणाचे. तर तिकडचं आपण जे फिरलेलो म्हणजे हे आहे रजनीश काय ते रजनीश. लांबलंच काय हे. उद्या दोडका तोडावा लागेल आपल्याला, म्हणजे काल तोडलेला तसा. कधी 1 दिवसाचा गॅप पडतो, कधी 2 दिवसाचा गॅप पडतो, जसा माल आहे तसा. मागं माल कसा सुटतोय ना ह्याच्यावर अंदाज धरला जातो. म्हणजे लईच छोटा दोडका असेल असं अंदाज येतो तोडणाऱ्यांना तसा. आता इथं बघा, इथं पण कळ्या आहेत. आता इथं बघा किती कळ्या लागलेल्या आहेत. कळ्या ह्या लागणं जितक्या महत्त्वाचं आहे तितकंच शेवटपर्यंत टिकणं पण महत्त्वाचं आहे. त्याच्यावर तर सगळं आहे. आपल्या आजूबाजूला पण दोडक्याच्या लागण्या आहेत बऱ्याच, म्हणजे शेजारच्या रानात पण दोडका आहे, पलीकडे पण दोडकाच आहे. दोन्ही बाजून दोडका, आपल्यामध्येच दोडका. बऱ्याच दोडक्याच्या लागणी झाल्यात. थोड्या दिवसात मार्केट डाऊन येण्याची दाट शक्यता आहे, कारण जसा माल वाढेल तसं मार्केट कमी येत राहणार. आता वाकडा कसं झालं बघा. हे आपलं 3रं तुकडं. आपण 2 तुकड्यात आलो होता. आता हे बघ, हे झालं तुकडं. आता हे 3रं तुकडं. आता तुम्हाला मी जरा वरून दाखवायचा प्रयत्न करते, मांडव दिसेल मस्त तुम्हाला. थांबा, तारा आहेत. ये चल, थांबते थांब. इकडं माझ्या काकांचा दोडका आहे बघा, आमच्या शेजारीच. आता नुकतंच त्याला हे केलंय, पट्टा ओढलाय मधला, आणि वरती वेल चढायला लागलेत बघा. किती दिवसाचं आहे मला माहित नाही तसं, पण पट्टा मधला आजच ओढलाय. व्ह्यू बघा. दोडके बघा पाठीमागचे. आता हे बघा, ही पण जळाली बघा, ही पण जळाली. तुम्हाला आता हे दोडके लोंबलेले दिसतात ना, थोड्या दिवसात सगळं असं मस्तपैकी तोरणं लागतात सगळ्या दोडक्यांची. आता दाट झालंय पूर्ण, पण अजून जरा कळी टिकली ना मग खूप छान दिसतं अजून सुद्धा. आता इकडे बरेच दोडके आहेत चांगले, पण कुठं तरी दिसतं आपल्याला, म्हणजे एवढं दाट नाही. आता हे पूर्ण पण हिरवा झालेला आहे. आता दिसलाच तुम्हाला व्ह्यू, खूप छान दिसतं. फक्त एवढंच की आता थोडं कळी. 3 तुकड्यात आपला माल आहे, मस्तपैकी हिरवं झालंय सगळं. आता जसा माल वाढेल तसं मी तुम्हाला दाखवत राहील. तोरणं लागलेली खूप छान दिसतात. सगळं नंतर एका व्हिडिओमध्ये शेअर करेल अजून सुद्धा. आणि असा आहे आपला दोडका.